नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती प्रतिनिधी निवडले जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती सदस्य हे निवडले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 19 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, जागतिक चिमणी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, त्रिपुराची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आगरतळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, नट सम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नट सम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, जगप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जगप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1916 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाला होता? 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढ ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक जलविद्युत प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारदरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेले आहे? इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते एक पुस्तक हे लिहिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एटर्नल इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरुंधती रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जागतिक लोकसंख्या दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही तापी नदीची उपनदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुधना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित योजना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्युत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूनतम बोधक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 द टर्ब्युलंट्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द टर्ब्युलंट्स इयर या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रणव मुखर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1917 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चौपट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 21 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? पीएच या मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 7 म्हणजेच न्यूट्रल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेलवंडी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रामधून वाहणारी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती? महाराष्ट्रामधून वाहणारी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पश्चिम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 गिरणा, पांझरा, आनेर या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गिरणा, पांझरा, आनेर या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नागझिरा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारतीय रेल्वेच्या बोर्डाची एकूण संख्या किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्पुटॅनिक रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलं होतं? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्होल्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 104 घटना दुरुस्त्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वच्छ भारत अभियान खालीलपैकी कधीपासून सुरू झाले होते? स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2 ऑक्टोबर सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 LIC ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? LIC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.